नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की डिजिटल कृषी मिशनबद्दल आपण ही जी योजना आहे याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. ही भारत सरकारची एक योजना आहे ज्याचा उद्देश कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे आणि कृषी उत्पादकता वाढवणे आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी डिजिटल उपकरणे आणि प्लॅटफॉर्मद्वारे कृषी संबंधित माहिती आणि सेवा पुरवते, ज्यामध्ये ते अधिक सक्षम होतात. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवते. डिजिटल कृषी मिशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि माहिती उपलब्ध करून दिली जाते, ज्यामुळे ते अधिक उत्पादन करू शकतात आणि अधिक उत्पन्न मिळवू शकतात. कृषी क्षेत्राची उत्पादनता वाढवते, म्हणजेच की या योजनेत जल व्यवस्थापन, जमिनीची सुपीकता वाढवते आणि चांगले पीक व्यवस्थापन यासारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश होतो, ज्यामध्ये कृषी उत्पादकता वाढवण्यास मदत होते. डिजिटल कृषी मिशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी संबंधित माहिती, सेवा आणि सुविधा मिळवतात, ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारते आणि ते अधिक सक्षम होतात. ही योजना कृषी क्षेत्रात डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच की DPI चे जाळे तयार करते, ज्यामुळे शेतकऱ्यांना डिजिटल तंत्रज्ञानाचा लाभ घेता येतो. या उपक्रमांतर्गत अंतराळ कृषी, हवामानशास्त्र आणि जमीन आधारित निरीक्षणे वापरून प्रमुख पिकाचे पीक क्षेत्र घेऊन उत्पादन अंदाज काढले जातात. या उपक्रमामार्फत फलोत्पादनाचे मूल्यांकन केले जाते आणि फलोत्पादनातून उत्पन्न वाढवण्यासाठी उपाययोजना केल्या जातात. या उपक्रमातून कृषी विज्ञान केंद्रात मजबूत करण्यासाठी निधी दिला जातो, ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिक माहिती आणि मार्गदर्शन मिळू शकते. व्यवस्थापन करण्यासाठी उपाययोजना केल्या जातात, ज्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि पाणी व्यवस्थापन सुधारणा होते. डिजिटल कृषी मिशनचा हा बुलढाणा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काय अर्थ आहे? बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी डिजिटल कृषी मिशन खूपच उपयुक्त ठरू शकते. या योजनेच्या माध्यमातून त्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि माहिती सेवा उपलब्ध होतील, ज्यामुळे ते अधिक उत्पादन करू शकतील आणि त्यांचे उत्पादन वाढू शकेल. डिजिटल कृषी मिशनच्या मदतीने बुलढाणा जिल्ह्यातील शेती अधिक सक्षम आणि शाश्वत बनू शकते. धन्यवाद.